नमस्कार, मी विशाल फडके. महाराष्ट्र मंडळ म्हणलं प्रत्येक एक मराठी माणसाचं एक आपुलकीचं स्थान, जिथं आपण सगळे सण एकत्र येऊन साजरे करतो. पण भाग्यनगरात चित्र अगदीच वेगळं आहे. इथल्या लोकांमध्ये उदासीनता आहे. तर हीच उदासीनता घालवण्यासाठी कर्मयोग पॅनल आजच्या म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये उभा आहे. तर त्याच कर्मयोग पॅनलचे आज आपल्यासमोर आहेत श्री शांती स्वरूप लेले. तर आपण आज त्यांच्याशी या बाबतीत चर्चा करूया. नमस्कार काका. नमस्कार विशाल. Good morning. या कसे आहेत काका? Absolutely fine. Yes. Ready to go. तर ही उदासीनता जी आता आपल्या महाराष्ट्र मंडळात आहे, भाग्यनगरात आहे, ती घालवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? उदासीनता ही गेल्या कित्येक वर्षांपासून आलेली आहे. माझा जन्म हैदराबादचा आहे. माझी तिसरी पिढी इथे आत्ता हैदराबादमध्ये आहे आणि महाराष्ट्र मंडळ माझ्या आठवणीप्रमाणे तर जवळजवळ 60 वर्षापासून मी बघतो आहे आणि मला त्याच्यात काहीही फरक आढळत नाही. जे माझ्या आठवणीत 60 वर्षापूर्वीचं महाराष्ट्र मंडळ अजून तसंच आहे. इनफॅक्ट इट इज डिटिरियरेटेड अ लॉट. म्हणजे बाहेरनं जर का फसाड त्याचा बघितला तर इट्स गॉट अ डेलॅपिडेटेड लुक. आणि म्हणजे कोणालाही अभिमानाने आपल्याला घेऊन जाता येईल की हे आमचं इथलं महाराष्ट्र मंडळ आहे, अशी परिस्थिती अजिबात राहिलेली नाही. आणि हे नक्कीच बदलायला हवं. आणि फक्त त्या एकाच उद्देशाने आम्ही हे नवीन कर्मयोग पॅनल घेऊन या निवडणुकीत होतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आपण महाराष्ट्र मंडळाचे लोक असून आपणही महाराष्ट्र मंडळाला रेकमेंड करत नाहीयेत. एक्झॅक्टली. ओके. तर आणि त्याच्याबद्दल एक दोन किस्से सांगतो मी. की माझा एक मित्र कलकत्त्याहून आला होता. तो कलकत्त्याच्या महाराष्ट्र मंडळात रेग्युलरली तो तिथे जात असतो. त्याचे काही पाहुणे गेस्ट आले तर तेही तिथे राहतात आणि तो इथे आला होता. आणि इथे आल्यानंतर त्याने मला फोन केला आणि मग नंतर मी त्याला भेटायला गेलो आणि अक्षरशः 2 तासात तो तिथनं चेकआउट करून बाहेर निघाला. हो हो. तर म्हटलं काही कंपॅरिझनच नाही आहे कुठल्याही महाराष्ट्र मंडळाबद्दल. कलकत्त्याचं तर फारच चांगलं आहे. आणि मग आपली अशी अवस्था काय आहे अशी की फक्त खोल्याच नाहीत. तुम्ही टॉयलेट ब्लॉक घ्या, ग्राउंडची परिस्थिती सध्याची आहे ते बघा. आणखीन एक मागच्या जनरल बॉडीमध्ये मी नॉर्मली त्या किंगकोटीच्या तिथे मी गाडी पार्क करतो आणि तिथनं चालत जातो. आणि जो मेन फ्रंटेज आहे, जो मेन फसाड आहे, तर ते सांगण्याला अतिशय वाईट वाटतं की म्युन्सिपाल्टीची कचरापेटीसुद्धा त्याच्यापेक्षा स्वच्छ असेल. आणि त्याच जनरल बॉडीमध्ये मी त्याचे काही फोटोग्राफ्स काढले. मी त्यावेळच्या अध्यक्ष आणि सेक्रेटरींना पाठवले. ते म्हणाले नाही नाही, नक्की आम्ही ह्याच्याबद्दल काहीतरी करू. आणि आय एम व्हेरी सॉरी टू से, पण मागच्या या वर्षीच्या जनरल बॉडी मिटिंगमध्येही मी तिथेच गाडी पार्क केली आणि तिथनंच जात होतो. त्याची अवस्था मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा आणखी खराब होती. इट्स व्हेरी सॅड. म्हणजे कोणाला आपण तिकडनं घेऊन जाताना खरं सांगतो तर लाज वाटेल की सांगायचं हे इथलं महाराष्ट्र मंडळ आहे. आणि हे पलटायलाच हवं. येस, नक्की. तर तुम्हाला काय वाटतं, जर आपलं हे पॅनल आहे, कर्मयोग पॅनल आहे, तर ही उदासीनता घालू शकतो आपण? नक्कीच घालू शकतो. कारण त्या पॅनलमध्ये जवळजवळ सगळे लोक आहेत हू हॅव प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड्स. संस्था उत्तमरित्या चालवणारे लोक आहेत. त्यांच्याकडे पूर्वानुभव आहे. आणि कशी संस्था चालवावी. आता माझंच उदाहरण घ्या. हेल्थ लीगची जरा उतरणीला आलेली अवस्था होती आणि आज सध्या मी अभिमानाने कोणालाही घेऊन तिथे जाऊ शकतो की ही संस्था आता या परिस्थितीमध्ये आहे. आणखीन आपल्याकडे लोक आहेत. सरोज आहे, जी कलाविषयक जवळजवळ 25 का 30 वर्षापासून अगदी यशस्वीरित्या चालत आहे. अखिलेश वाशीकर आहे. तत्व आर्ट्स म्हणजे आजकाल इव्हेंट मॅनेजमेंट हैदराबादमध्ये कुठलाही इव्हेंट होत नाही त्याच्या मदतीशिवाय. अंबरीश आहे. तू स्वतः आहेस. मित्रांगणचे किती 15-20 हजार नॉमिनी, तर तेवढे सगळे लोक आहेत. आणि ह्या सगळ्यांची एक इंटेग्रिटी आहे. एक अगदी मनापासून तळमळ आहे की काहीतरी करायला हवं. आणि हा बदल घडल्याशिवाय हे होणार नाही. कारण जोपर्यंत तेच लोक 15, 20, 25, 30 वर्षापासून तिथे आहेत आणि तेच तिथे परत राहतील तर काय बदल एक्सपेक्ट करणार आहे? शक्यच नाही. म्हणजे जेव्हा आपलं पॅनल येईल तर तुम्ही सुरुवात कशी करणार त्याच्याबद्दल?
सुरुवात आता मी माझ्या शिपिंग बॅकग्राऊंडचंच एक उदाहरण देतो तुम्हाला. मी जवळजवळ 44 वर्ष बोटीवर काम केलं, त्याच्यातल्या 33 वर्ष आय वॉज इन कमांड. आणि त्या या 44 वर्षात मी 60 किंवा 65 वेगळ्या वेगळ्या बोटींवर काम केलं असेल. आणि माझं एकच प्रिन्सिपल आहे की जेव्हा मी 5, 6, 8 महिने जे काय त्या बोटीवरचं माझं टेन्युअर संपल्यानंतर उतरतो, तेव्हा आय आस्क मायसेल्फ अ क्वेश्चन: am I leaving the ship in a better condition than when I joined? And if the answer is no, I have not done my job. आणि तो एक प्रयत्न असतो की मी जेव्हा ही बोट सोडेल तेव्हा मी जॉईन केलं होतं त्याच्यापेक्षा सुद्धा चांगल्या परिस्थितीत सोडेल. आणि हेच प्रिन्सिपल मी कुठेही जॉईन काम करायला आय अप्लाय टू मायसेल्फ, आणि हे व्हायलाच पाहिजे. तर महाराष्ट्र मंडळात आधी काय खूप गोष्टी चालत होत्या असं ऐकलं आहे मी, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता जे आता बिलकुल पण दिसत नाही? नाही, ऐकलं कशाला, मी अनुभवलंय सुद्धा. मी स्वतः तिथे बॅडमिंटन खेळत होतो. एकेकाळी यंगस्टर्स म्हणजे बॅडमिंटनच्या 3-3 बॅचेसमध्ये खेळायचे होते. बॅडमिंटन होतं, कॅरम होता, टेबल टेनिस होतं, वार्षिक क्रीडा महोत्सव व्हायचे, ब्रिजच्या टुर्नामेंट व्हायच्या. आज तिथे एकही नाही, काही कुठलीही ॲक्टिव्हिटी नाही. आणि जोपर्यंत आणि या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजमुळे तुम्ही यंगस्टर्सना तिथे घेऊन येऊ शकाल. आणि कुठल्याही संस्थेमध्ये पुढची पिढी जोपर्यंत ते येत नाही, त्या संस्थेला भविष्य नाही. तर तुम्हाला आता म्हणायचं की जी संस्था आता महाराष्ट्र मंडळ जे आहेत, जे आता जे लोक आहेत ते सगळे जुने लोक आहेत आणि तेच लोक कंटिन्यू दिसत आहेत तुम्हाला? वर्षानुवर्ष आहेत. आणि एक गमतीचाच किस्सा सांगतो. त्या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये कमीत कमी 5 टर्म्स तरी केलेल्या एकांना मी 2 वर्षापूर्वी विचारलं होतं की महाराष्ट्र मंडळाचे तुमचे अचिव्हमेंट्स काय आहेत मागच्या 5-6 वर्षात. आणि काय उत्तर मिळालं असेल मला उत्तर मिळालं की आम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी फुकट स्नॅक्स देतो, ही आमची अचिव्हमेंट आहे. आता हे जर का तुमच्या कमिटीमधलेच 5-5 टर्म्स काढलेले मेंबर्स त्यांची म्हणजे काय विचारधारणा आहे की हे म्हणजे इम्प्रूव्हमेंट आहे किंवा कार्य आहे, तर इट्स अ व्हेरी सॅड स्टोरी. आणि परत तेच लोक अगेन दे आर सिकिंग टू गेट रिइलेक्टेड. सो हाऊ विल इट चेंज? इट विल फर्दर डिटेरियोरेट. हेल्थ लीग म्हणलं तर कॅप्टन लेले, आणि कॅप्टन लेले म्हणलं तर हेल्थ लीग, मग सडन एकदम मंडळात? नाही, हेल्थ लीग मध्ये खूप सुधारणा करून आल्या. तर प्रत्येक संस्थेला चढ उतार असतात. थोडी उतरणीला होते आणि त्यावेळेलाच एक तर मला सेलिंग माझा पिरियड थोडा कमी करत गेला आणि 5 वर्षापासून क्विट सेलिंग. आणि त्याच्यानंतर माझं पूर्ण जवळजवळ कॉन्सन्ट्रेशन त्या संस्थेकरता असतं. आणि जोपर्यंत कोणी पूर्ण 24 तास आय कीप थिंकिंग अबाउट द इन्स्टिट्यूशन आय वर्क फॉर. कारण जोपर्यंत मी तिथे काही बदल घडवून आणत नाही, काही चांगला बदल घडवून आणत नाही, तर आय हॅव नो बिझनेस टू बी देअर. आणि हेच आता हे जे 2-3 मी किस्से सांगितले खोल्यांबद्दल, माझा मित्र आला होता किंवा तुमच्या कमिटीच्या एका मेंबरबद्दल वगैरे सांगितलं, आणि सध्याची तिची अवस्था खोल्यांची म्हणा, टॉयलेटची म्हणा, विच आय ऑलरेडी सेड, हे बदलायलाच हवं. आणि इथेच 5-5 टर्म्सपासून लोक आहेत आणि तेच तिथे परत राहिले तर कसं बदलणार? कारण बदलायचं असतं तर याच्या आधीच बदललं असतं. आणि जे तुम्ही 20 वर्षात 25 वर्षात करू शकत नाही, हाऊ यू एक्सपेक्ट देम टू डू इट दिस टाइम? येस, आता तुमचं जर पॅनल बघितलं त्याच्यामध्ये जसं तुम्ही आता स्पोर्ट्स म्हणलात किंवा कल्चरल आहे, कलाभिषेक आहे, विमल नाट्य समाज आहे, मित्रांगण आहे, तत्व आर्ट्स आहेत, ते सगळ्या संस्थेमधले एक लीडर या पॅनलमध्ये जोडलेले आहेत. तर सगळ्या विभागामध्ये डेव्हलपमेंट किंवा अगदी करता येईल आपल्याला. कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये येईल, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजमध्ये येतील, मंडळाची एकंदरीत अवस्था सुद्धा आपल्याला बरीच काही सुधारता येतील. आणि हे सगळे लोक हे अनुभवी आहेत, त्यांचा प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड आहे. येस, आणि नक्कीच बदल घडवून आणते, नक्कीच. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला पण खूप खूप शुभेच्छा की आपलं हे पॅनल नक्कीच जिंकून येईल. आणि जिंकून येण्याच्या मागचं रिझन आहे की महाराष्ट्र मंडळाचं, मराठी माणसाचं डेव्हलपमेंट, हे एवढंच आपलं एक ध्येय आहे. अगदी निश्चित.
या एकाच उद्दिष्टाने आम्ही तिथे निवडणुकीत उतरलेलो आहोत. आणि सगळ्या मेंबर्सना माझं कळकळीची विनंती आहे, आवाहन आहे की नक्की हा बदल तुम्ही घडवून आणा. हे फक्त तुमच्याच हातात आहे. थँक्यू सो मच.